Hello, this is the my artifact episode number 384. आजची तारीख आहे 17 मार्च 2016. आता वाजले करीब रात्रीचे 9:45. आज का स्पेशल आहे? आज स्पेशल आहे की आज सकाळी उठलो मी 6:30 वाजता. वडिलांना सोडून दिलं आणि देन जिम मारली. आज म्हणजे 3 दिवसानंतर जिम मारली. मंडेपासून ते गेलोच नाही. म्हणजे सॅटर्डेला गेलो, संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, म्हणजे 4 दिवस. डायरेक्ट थर्सडेला गुरुवारी म्हणजे आज गेलो. आज चेस्ट मारली. आज बहुत जास्त दुखून राहिलं कारण 4 दिवसाची गॅप पडली, त्यामुळे जिममध्ये असं गॅप वगैरे काही ठेवता नाही येत. एक गोष्ट मला सांगायची होती यार. ही गोष्ट आहे माझ्या आईबद्दल. ॲक्च्युली आईबद्दल नाही, आणि हे माझ्यासाठी पण आहे. काय की माझ्या आईबद्दल ती जेव्हा हे करते, म्हणजे आता ती बिमार आहे, तर बिमार असताना पीपल युजली का करतात, गोळ्या घेतात आणि बरोबर जेवण करतात, आणि त्यांचा हा प्रयत्न असते का पुन्हा बिमार नाही पडावं किंवा याच्यातून क्युअर व्हावं. बट माझ्या आईचं नेहमी उलट आहे. ते औषध नाही घेत, फक्त दवाखान्यात जाते, औषध नाही घेत, बस फक्त क्युअर करा म्हणते. आणि असे पॉयझनस वर्ड बोलते ना, तो बस. मी समजा पुढे लाईफमध्ये बिमार पडीन, म्हणजे ऑफकोर्स युजली सम पीपल्स कधी लोक बिमार पडतात, यात काही हे नाही. आणि पडलोय ना, तर माझा पॉईंट ऑफ व्ह्यू हा राहणार का मी नेहमी जगण्यासाठी प्रयत्न करणार. माझी कंडिशन किती वाईट असो, कितीही मोठा बेकार बिमारी असो, किंवा कितीही मोठा ॲक्सिडेंट झाला असो, माझं टार्गेट असणार बेटा यहाँ से निकलना है. माझ्या लाईफमधला मी कोणताच हिस्सा, इवन मी असं कधी विचार पण नाही करू शकत माझ्या लाईफमधला मोर दॅन अ वीक मी कधी हॉस्पिटलमध्ये टाकीन, हॉस्पिटलमध्ये किंवा घरी असं पडून राहीन बिमारी. बिलकुल नाही. मला या गोष्टीमध्ये टाईम बिलकुल वेस्ट करायचा नाही, बिलकुल वेस्ट नाही करत. मला नेहमी जिवंत राहायचं आहे. मला फुल ऑन लाईफ जगायची, फिल्म बनवायची आहे, नवीन लोकांसोबत भेटायचं आहे, नवीन ॲडव्हेंचर्स करायचे आहे, नवीन टार्गेट बनवायचे, आणि त्याला अचीव करण्यासाठी बंदी गाण लावून घ्यायची आहे बस. पण बिमार नाही पडायचं आहे. ऑफकोर्स कधी बिमार नाही पडायचं. मी जिम मारीन, मी 10-15 किलो उचलीन, ओके ठीक आहे. तू म्हणशील 2, ठीक आहे, मी 5 किलोमीटर धावायला तयार आहे, पण बिमार नाही पडीन राव, कधीच नाही. आणि बिमार पडलोय ना, असं तर नाही म्हणतात पडणार नाही, पण पडलोय ना, पहिली हे राहीन तर मेडिसिन आणि गोळ्या आणि जेवण तर राहीन, ओके ठीक आहे, ते तर प्रायोरिटी फर्स्ट. अजून मी दिमाग आणून प्रत्येकानं सांगेन मला बिमार नाही व्हायचं आहे, उठायचं आहे, प्रयत्न करायचे आहे, बिलकुल बिमार नाही व्हायचं आहे. ऑफकोर्स, कारण जेव्हा नाही का तुमची बॉडी, तुमचा दिमाग तुमच्या कंट्रोलमध्ये राहील ना, तर बस तुम्ही काही अचीव करू शकता, प्रत्येक गोष्टी अचीव करू शकता. राव, तुम्हाला असं वाटते का तुम्ही नुसते पलंगावर पडून राहावं आणि सगळेजण घेर राहावं आणि सगळेजण पाहत राहावं माझ्या बिमारीकडे वगैरे वगैरे, आणि मी नेहमी बिमारीच्या गोष्टी करत राहावं, मग का होणार आहे? तेच होणार आहे ना, जे पाहिजे तेच होणार आहे, बाकी काय होणार नाही. माझ्या आईसारखं तिला नेहमी बिमार होणं आवडते, तर ऑफकोर्स बिमार होणं आवडते, तर हो, याच्यात तिचाच लॉस आहे ना. ॲक्च्युली आता मी तिच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तिच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करतो. नेहमी जज करण्यासाठी एक साईड नाही पकडायची, प्रत्येक साईड पकडायची. ओके ठीक आहे, तिचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे? तिच्या तिचं लग्न झालं करीब
टीनेज वयामध्ये, त्यामुळे तिने तिच्या लाईफमध्ये कोणतेच ॲडव्हेंचर्स केले नाही. प्लस तिच्या लाईफमध्ये असणारे जे काही मोमेंट आहे, म्हणजे जे काही तिने ॲडव्हेंचर लाईफमध्ये ठरवण्याचा विचार केला होता की हेच लग्न करायचं, अशा प्रकारे लाईफ जगायची, असं राहायचं, असे पोहे बनवायचे, असे कांदे बनवायचे, नवऱ्याला असं ठेवायचं वगैरे वगैरे, तर भेटलं का? तेच भेटलं ना. लाईफमध्ये नेहमी सेटलमेंट नाही व्हावं जायचं स्वतःला, नेहमी तडफडत राहायचं कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी. भेटलं ना दुसरा पाहिजे, भेटलं ना दुसरा पाहिजे. कंडिशन नसली तरी विचार करायला राव, तुमच्यापाशी 5,000 आहे तर तुम्ही 50,000ची गोष्ट करा ना राव. म्हणूनच तुम्ही 5,000 50,000 जाता. हाच तर फंडा आहे राव. तुम्ही पुढचा विचार करा, तेव्हा तुम्ही आजपासून लागे होता आणि तुम्हाला ते भेटते. तर मग भेटल्यानंतर मग तुम्ही तेव्हा सेटल नाही व्हायचं, त्याच्या पुढचा विचार करायचा ना. त्याच्या पुढचा 50 लाख, आता 1,00,000, पुढे मग हळूहळू वाढवत राहायचं, टार्गेट चेस करत राहायचे, टार्गेट वाढवत राहायचे आणि त्याला चेस करण्याचा प्रयत्न करत राहायचा. राव बहुत अमेझिंग लाईफ आहे राव. आणि याला बिलकुल वेस्ट नको करू हॉस्पिटलच्या बेडमध्ये, बिलकुलच नाही. रिअली सर्वात बेकार गोष्ट आहे. मी लाईफमध्ये सगळं काय हँडल करीन, म्हणजे माझ्या डेस्टिनीमध्ये असलेल्या प्रत्येक गोष्टी, राग, सहन, हिंसा वगैरे वगैरे, लागेच तर मी जेलमध्ये जायला तयार आहे. ऑफकोर्स राव, थोडा बहुत क्राईम तर मी पण करून टाकीन राव. कोणा प्रेसिडेंटचा खून करायचं ना मी पण करून टाकीन. अरे म्हणेन तसं एक एक्सपिरियन्स तर घेतला मी एक्सपिरियन्स घेतला का कोण्या माणसाचा खून कसा करायचा. आय एम द गाय. वेल, जेल इज मच बेटर दॅन हॉस्पिटल बेड. मी म्हणेन राव, तुम्ही क्रिमिनल आहात ना, चोरी करा राव, चोरी करून दॅट वुड बी मच बेटर. बट राव, हॉस्पिटलचा बेड म्हणजे बहुत बेकार, रिअली बहुत बेकार. आणि कोणाला वाटते राव, पण सगळ्या जणांना वाटते, काही काही जणांना वाटते का आपण बिमार राहावं, त्यामुळे मग लोक आपल्यापाशी जवळीक साधेल, मग आपल्याला विचारेल कशाबद्दल, बिमारीबद्दल वगैरे वगैरे, जस्ट लाईक ते तुमची काळजी करत आहे. राव 10 मिनिटाचे ते हे आहे, लोक थोडीशी काळजी करणारच आहे, कारण तू तिचा लगतचा मित्र आहे. राईट, ओके, ठीक आहे. नंतर बाकीचे 24 घंट्यातून फक्त 10 मिनिट त्यांनी घेतले, तर उरलेले 23 घंटे 50 मिनिट काय शेटू कठीण राव. मी असं तर नाही म्हणू शकत का तू कधी बिमार नाही पडणार, राईट, बट कमी तर करू शकतो. मी रोज जिमला जाऊ शकतो, मी रोज सकाळी उठून धावू शकतो, मी रोज डाएट घेऊ शकतो, मी फुल ऑन ॲडव्हेंचर करू शकतो. राव बिमार झालो ना, ओके ठीक आहे, बिमार झालो तर युजली पीपल व्हॉट टू डू, का करतात, मेडिसिन घेतात. नेहमी एक प्रकारे एक फोकस असते का आपण ह्याच्यातून निघालं पाहिजे, बिमारीतून निघालं पाहिजे. सेम थिंग तेच करणार राव. प्रत्येक जण आपल्या हेल्थची काळजी घेणं बहुत जास्त गरजेचं आहे, कारण या लाईफमध्ये सर्वात महत्त्वाची कोणती गोष्ट असेल ना, सर्वात जास्त व्हॅल्युएबल असेल चीज कोणती, तर ते स्वतःची हेल्थ. जर तुमच्यापाशी हेल्थ नसेल ना, आणि तुमच्यापाशी किती मोठी संपत्ती असली, काही काम असणार नाही, कारण त्याला युटिलाइज प्रॉपर पद्धतीनं करता येणार नाही, राईट. आणि जरी तुमच्यापाशी जर हेल्थ आहे पण तुमच्यापाशी प्रॉपर्टी नाही आहे, तरी तुम्ही खूप रिचेस्ट पर्सन आहात. व्हाय? कारण तुमच्यापाशी ॲबिलिटी आहे का रिच पर्सन बनण्यासाठी. आता मी एक फिल्म मेकर नाही आहे, पण माझ्या आयडियाज बियॉन्ड द हॉलिवूड आहे, आणि मी त्याला नेहमी चेस करण्याचा, टार्गेट चेस करण्याचा नेहमी ऑलवेज प्रयत्न करेन. याच्यासाठी मी कधी हे नाही ठेवणार, माझं प्रायमरी हे राहील, फोकस राहील का मला ते करायचं आहे. एक प्रकारे दिमाग त्या गोष्टीकडे फोकस करते आणि बाकीचे एकदम दुर्लक्ष होऊन जातं. जसं काय आता बिमार झालो ना, आता होत आहे ना, क्युअर होत आहे ना राव, त्याच्यामध्ये अटकून नाही राहायचं प्लीज. लाईफमध्ये बिमार कधीच नाही पडावं, आणि पडलोय ना, नेहमी त्याच्यातून निघण्याचा प्रयत्न करावा. ज्या वेळी होत असेल त्या वेळी निघण्याचा प्रयत्न करावा. दिस इज रिअली एक फॅक्ट आहे, आणि सगळ्यांनी हा हँडल करणं बहुत जास्त गरजेचं आहे. आणि मी सांगतो ना,
मोस्ट ऑफ दी पीपल, म्हणजे या जनरेशनचे पीपल, जे माझ्या जनरेशनचे पीपल आहे, ते स्वतःची काळजी घेतात. ऑफकोर्स ते जिम जॉईन करतात, ते रनिंग करतात, ते नवीन नवीन टार्गेट अचीव करण्याचा प्रयत्न करतात. जे हळूहळू जे जनरेशन आहे ना, ते काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करतात. आणि जुनी जनरेशन आहे ना, त्यांना जुन्या जनरेशनमध्येच हौश वाटते, नेहमी बिमार आणि फालतूच्या गोष्टी करणं वगैरे वगैरे. तर मी असं नाही म्हणत का ट्रॅडिशनल मेथड इज रॉंग, मी असं नाही म्हणत, पण सम ट्रॅडिशनल मेथड वुड बी रॉंग फॉर this generation, because that traditional generation goes to the bad way, and that bad way would be destroy that life. So I should probably represent a new generation, have a new capability, have a really amazing graphic structure and much more adventure. You should need to accept this and just forget the traditional way and enjoy. आता मी जर समजा मी माझ्या आई ठिकाणी ठेवतो, माझ्यापाशी ना तर आता कोणतीच चॉईस नाही आहे. मला सगळंच भेटलं आहे, सेटलमेंट झालं आहे, माझं लग्न झालं आहे, मला 2 मुलं पण आहे आणि एक नवरा पण आहे, त्याच्यापाशी चांगली कमाई आहे आणि घर पण आहे, ऑल सगळं सेट आहे. तर मग आता का पाहिजे? आता आता लाईफमध्ये कोणते गोल ठरवायला पाहिजे? तिच्या तिच्या आता तिचा पॉईंट ऑफ व्ह्यू ठरवणार. आता ती एक बाई आहे, जी 40-45 वर्षाची आहे. तर ती जिममध्ये तर नाही जाऊ शकत, रनिंगला ऑफकोर्स नाही जाऊ शकत, वॉकिंगला जाऊ शकते, चालू तर शकते, राईट, ऑफकोर्स चालते. अनदर थिंग, अजून लाईफमध्ये कोणते गोल तिने ॲक्सेप्ट केले पाहिजे लाईफमध्ये? तिच्या याच्यामध्ये आता गोल वगैरे कोणते राहणार नाही. आता ती म्हणशील का कुठे खूप ॲडव्हेंचर्स लाईफ करतो म्हणलं, जसं की होते, जर म्हणलं तर होते, लाईक 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 वॉट कसं, म्हणजे मी माझ्याप्रमाणे सुचून आलो, मी तिच्याप्रमाणे विचारच नाही करता येऊन राहिला, कारण मला माहीत नाही तिच्या डोक्यामध्ये अजून कोणकोणते प्लॅन्स आहे. मला माहीत नाही त्या जनरेशनचे लोक काय विचार करतात, कारण मी त्या जनरेशनमध्ये आहेच नाही ना राव. मी थोडी 40-50 वर्षाचा आहे, माझे कुठे गोल सेट झाले अजूनपर्यंत? त्यांचे गोल पूर्ण सेट झाले आहे, ते पूर्ण सेटल झाले आहे. त्यांना करायचं काय आता? फक्त टी व्ही लावून, फक्त हातपाय वरती करून, फक्त बसायचं आहे, बाकी काहीच नाही. माझे गोल थोडी सेट झाले आहे, त्यामुळे मी नेहमी फोकस राहतो, माझं टार्गेट एकदम बनलेलं आहे, त्यामुळे मी धावत राहतो नेहमी 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 नेहमी. त्यांचे गोल सर्व सेट झाले आहे, व्हॉट शुड दे डू? प्लस आता या वयाच्या बायांना काय कळलं पाहिजे, म्हणजे या वयात मला वाटते नाही का, माझ्या आईने खूप जास्त ओव्हर हे होते, खूप जास्त छोट्या छोट्या गोष्टी, बहुत छोट्या छोट्या गोष्टी. लाईक ते हे सांगू एक किस्सा, की जे आंब्याचं झाड आहे ना, 2013 किंवा 12ची गोष्ट आहे, तेव्हा नाही का हजारे काकूने थोडीशी आग लावली होती इथे. तर त्यामुळे नाही का आंब्याचं झाडाचे थोडे पत्ते काय झाले, जळले होते. त्यामुळे हिला असा राग आला ना, माझ्या आईला एवढा राग आला का, खूप, कोणता राग आला माहीत नाही, पण खूपच राग आला का माझं झाड जाळण्याचा तुम्ही प्रयत्न केला. त्यामुळे ती काय केली, ती सरळ पोलीस स्टेशनमध्ये गेली. वेल, आता मी कोणाकडून व्हायला पाहिजे ना? मी माझ्या आईकडून व्हायला पाहिजे का त्यांच्याकडून व्हायला पाहिजे का माझ्या आईला समजून झालं पाहिजे? माझी आई समजण्याच्या परिस्थितीत बिलकुल नव्हती, बिलकुलच नव्हती. आणि बस आरोपवर आरोप, प्रत्यारोप, आणि छोट्याची गोष्ट मोठी होत गेली, आणि बस ब्रेकअप झाला. ॲक्च्युली मग शेजारचा तो हे कटला. मग आईचा जो ॲडव्हेंचरस होण्यासाठी जो सर्वात मोठा बिग पॉईंट होता तो कटला. तर मग आता काय राहिलं? नथिंग. आता आसपासचे घरं ते हजारे वगैरे ते तर ऑफकोर्स नॉट. कांबळे आहे, वस्ती एक आहे, ते पण हप्त्यातून एक वेळा येते, आणि बस ऑल ओके, ठीक आहे, बाकी काही नाही झालं. त्यामुळे काय ते ताकसंडे ते तर दूरच राहिले, ते तर नेहमी कधी येतच नाही. ते एक प्रकार नाही का तिच्या म्हणण्यानुसार तो पूर्ण ॲडव्हेंचरचा पार्ट पुन्हा गेला, त्यामुळे तिचं बाहेर जाणं पूर्ण हे झालं, एकदम स्टॉप झालं. बाहेर जाऊन बायामध्ये राहणं, शेजार धर्म हे करणं, कधी नाही का लाईफमध्ये आपल्या मित्रांना कधी हर्ट नाही करणार. हर्ट केला, अरे लवडा तू माझा शोध म्हणणं मित्राला आहे,
माझा शोध लवड्या, अरे शिवा दिला ना दोस्ती वाढते. तू शिवा दे रे राव, बहुत चांगली गोष्ट आहे. पण कधी त्यांना ब्रेकअप नाही करायचा. वेल पोट्ट्यामध्ये कधी होतच नाही. पोट्ट्यामध्ये कुठे शेट ब्रेकअप होते राव. आणि आता माझे वडील घे राव, त्यांचे मित्र ते का तुटले आहे का अजूनपर्यंत नाही. 6 महिन्यानंतर भेटतेच ना कधी ना कधी, कुठे ना कुठे. आणि काही ना काही ॲडव्हेंचर्स करतात त्यांच्या लाईफमध्ये. मेल आणि फिमेलमध्ये हाच एक फंडा असतो. फिमेल का नुसता विचार करतात आणि त्यानंतर जे काही रिझल्ट निघते तो रिझल्ट त्यांच्यासाठी खूप घातक असतो. पण मेल यांचा नसते. यांना 10 ठिकाणी जावं लागते, 10 मित्र बनतात आणि प्रत्येक जणाचे वेगवेगळे ॲडव्हेंचर्स असतात आणि त्याचे ते जॉईन होत राहतात आणि लाईफ बिकम रिअली अमेझिंग. लेडीजच्या पण अशा होऊ शकते, बट त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं तर. नाही तर आय डोंट नो. म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश हाच आहे 85 एपिसोडमध्ये, की कधी बिमार नाही व्हावं. दिस इज इट. मी माझ्या लाईफमध्ये बिमार राहीन ना, ऑफकोर्स राहीन. म्हणजे थोडा बहुत तर बिमार राहतेच आहे, थोडा बहुत ताप तर येतेच आहे. मी कधी लाईफमध्ये फक्त अशी हे करतो की कोणती खूप मोठी बिमार नाही झाली पाहिजे, किंवा ॲक्सिडेंट झाला तर मी लवकर रिकवर झाला पाहिजे. आणि माझा स्वतःवर विश्वास आहे राहो, ऑफकोर्स विश्वास आहे माझा स्वतःवर, इतका विश्वास आहे बहुत. मी बिमार झालो ना तरी लेस दॅन अ वीक, 3-4 दिवसातच मी रिकवर होऊन जातो. 3-4 दिवसातच रिकवर होऊन जातो. कारण माझ्यामध्ये WBC आहे. हे झालं फक्त केमिस्ट्री किंवा आतमधलं स्ट्रक्चर हे आहे, खूप स्ट्रॉंग शिल्ड आहे तुझ्यापाशी, ओके ठीक आहे. बट माझी डोक्याची कॅपॅबिलिटी, मी नेहमी विचार करतो की मी कधी बिमार नाही पडलो पाहिजे. मी नेहमी म्हणतो की मी कधी बिमार नाही पडत. वाय? कारण मी स्वतःला कधी ॲक्सेप्टच नाही करत बिमार पडलो म्हणून. बिमार पडून करायचं काय? करतात नाही येत ना काही बिमार पडून. का लोकांची संपत्ती थोडी घ्यायची आहे, सॅम्पल थोडी घ्यायची आहे, कारण काही भेटत नाही राव. म्हणजे काय, आपण बिमार झालो ठीक आहे, 10 जण मग येईन, मग विचारण ओ कसं झालं, का झालं, ओ तू बिमार आहे वगैरे वगैरे वगैरे, सगळ्यांची सिंपती भेटेल. आणि मग दॅट इज नॉट गुड. ह्या 2 मिनटाच्या 10 मिनटाच्या सिंपतीसाठी तुम्ही तुमच्या लाईफमधले 3-4 दिवस वेस्ट करता. हाऊ चीप. तुमची व्हॅल्यू किती बेकार आहे. राईट? म्हणजे कोणाच्या 10 मिनटाच्या टेन्शनसाठी, हां तर हा फंडा बिमारीसाठी लागू असला तर चीप आहे. बट दुसऱ्या कोणा गोष्टीसाठी एक खूप जास्त प्रायोरिटी स्टँड आहे. लाईक मला एक फिल्म प्रोड्युसर पण 10 मिनटं भेटून राहिले ना, तर मी त्याची पूर्ण फुल प्रिपरेशन करीन. नियर अबाउट 3-4 महिने फुल प्रिपरेशन करीन का त्याच्यासोबत कसं बोलायचं आहे, का बोलायचं आहे, कोणत्या पॉईंटमध्ये काय स्ट्रक्चर करायचं आहे, कमी वेळेत किती चांगलं प्रेझेंट करायचं आहे त्याला. मी पूर्ण प्रोग्राम करीन. कारण हे डिफरंट आहे. बिमारीमध्ये ते डिफरंट आहे. बिमारीमध्ये तुम्ही स्वतःला हर्ट करता आणि त्याची संपत्ती गेन करण्यासाठी. याच्यामध्ये स्वतःला हर्ट करता की त्याची सिंपती नाही, त्याचा विश्वास घेण्यासाठी, त्याच्या बिलिव्हनेस घेण्यासाठी. आणि बिलिव्हनेस घेतल्यानंतर दादा वाढलं ना, आपली इमेज वाढली ना. दॅट इज इट. आज काय झालं, आज आमलेटचा प्रोग्राम म्हणला. हा श्रुती का आली आणि मग मी म्हटलं आमलेट खातं का, म्हणलं. सगळेजण हो नाही सुरू होते. म्हणजे सगळ्यांचं होतच, पण कोणी ठरवलं नाही. मग मीच म्हणलं पेंटर म्हणलं चल म्हणलं आमलेट खायला. बट इन द एंड ते दोघी चालले गेल्या आणि मग माझे 20च्या बदली 40 रुपये गेले वेस्ट. सो थोडा हर्ट होत आहे. बट काय नव्हत, विशालने पण माझ्यासाठी केलाय म्हणा. म्हणजे मित्रांमध्ये पैसे गेले ना तर काही वाटत नाही, ओके ठीक आहे. 20 रुपये गेले ना, पण त्या 20 रुपयासोबत बहुत काय भेटते. सोबत ॲडव्हेंचरस भेटते, रोज खेळणं होते वगैरे वगैरे. अशा काही गोष्टी आहे ना ज्या लोक विकत घेतात, मला त्या फुकटमध्ये भेटते. आता माझ्यापेक्षा 230 रुपये, त्यापैकी 200 रुपये मला 20 तारखेला द्यावं लागेल. त्यामुळे सोडूया. मोबाईल झाला, बट मेमोरी कार्ड नाही माझ्यापाशी. मेमोरी कार्ड पाहिजे. मेमोरी कार्ड मी डाउनलोड कुठून करीन राव. यस, डाउनलोड तर
पुन्हा हे झालीच आहे, हिमबीक झाली. काय नव्हतं तरी बघतो मी कसं प्रमाणे काय असो ते. दिस इज द माय 45 एपिसोड नंबर 383 राईट नाव. वी आर ॲट वर्धा महाराष्ट्र. थँक्यू.